रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. खासदार आदरणीय बळवंतदादा वानखेडे यांच्यासोबत आम्ही आणि जिल्हा काँग्रेसची सगळ्या मंडळी या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांचे, आदरणीय रश्मी वहिनींचे आणि आदित्यजींचे आभार मानायला आलो होतो. आमचे जे माजी खासदार आहेत त्यांनी सातत्यानं मातोश्रीला टार्गेट केलं, सातत्यानं ते वायफळ बडबड करत गेलेत आणि उद्धव साहेबांनी आम्हाला भरपूर ताकद दिली आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी खासदार बळवंतदादा आपल्या सगळ्यांच्या समोर दिसत आहेत. आम्ही आभार मानायला आलो. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सभा विचारतात अशातला काही भाग नाहीये. नवनीत राणा मागच्या वेळेला आम्हीच कामं करणारे होतो, आमच्याच मतांवर त्या तिथे गेल्या होत्या, आम्ही आमची मतं घेतली. राहुल गांधीजींची सभा, आमचे तिन्ही पक्षांचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सगळे नेते, सगळेजण सोबत होते आणि म्हणूनच हा विजय आम्हाला शक्य झाला. तुम्ही त्या मारलेल्या बाणामुळे समोरचं घायल झालेलं काय बाणाचं बळवंतदादा काय सांगतायत बघा तुम्ही. नाही, आपण सर्वांनी त्याचं जे वर्णन केलं, तो जो बाण होता तो देशाचा होता, द्वेषाचा होता, आणि आमचा जो बाण होता हा मोहब्बतचा होता. काय वाटतं? कारण येत्या अमरावती हे नेहमीच अमरावतीचा विकास जो आहे तो त्याच्या निश्चितच येणाऱ्या काळात जे जे काही लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचे असतील ते संपूर्ण काम करण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि ते निश्चितच मी पार पाडण्याचा प्रयत्न करेन. नवनीत राणांचा पराभव तुम्ही केला, नाही, त्यांनी आमचं अभिनंदन केलं. बाकी ते काही द्वेषाचं राजकारण करत नाहीत, त्या पद्धतीनं ते काही बोलले नाहीत. ते स्त्री म्हणून एक त्यांच्याकडे जे पाहण्याची दृष्टिकोन आहे तो नवनीत राणाकडे त्यांनी तो त्या दृष्टीनंच पाहिलं की एक स्त्री म्हणून त्यांनी कुठेही द्वेषात्मक आमच्यासोबत चर्चा केली नाही. उद्धव ठाकरे साहेब जे आपल्याला माहिती आहे ते अशी माहिती आहे की व्यापक बलाढ्य व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाला सांभाळून घेणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी आमचं अभिनंदन केलं, आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्यांचा आशीर्वाद महाविकास आघाडी सोबत सदैव आहे हा विश्वास आहे. ही सीट ऍक्च्युअली म्हणजे शिवसेनेची होती, म्हणजे अगोदर शिवसेनेचा खासदार निवडून आला होता, परंतु केवळ नवनीत राणा यांचा पराभव करण्यासाठी ही काँग्रेस